मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आज मतदान होते। मतदान करण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, आमदार सुनील राऊत हे भांडूपच्या शिवाई विद्यालयात आले होते। संजय राऊत यांच्याशी यावेळी बातचीत केली आमचे रिपोर्टर प्रशांत बढे यांनी। मुंबई महानगरपालिकेच्या आज निवडणुका पार पडत आहेत आणि माझ्याबरोबर खासदार संजय राऊत सर आहेत। सर, मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये आज मतदार सकाळपासूनच दिसतोय, काय परिणाम दिसेल मुंबईवर? परिणाम काय दिसणार? परिणाम जे आमच्या विरोधामध्ये उभे ठाकले त्यांना दिसेल की शिवसेनेला डिवचणं किती महागात पडणार आहे हे त्यांना आता कळेल। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही फक्त एका महानगरपालिकेची निवडणूक नाही आहे, तर महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि अस्तित्वाची ही निवडणूक असते। आणि खास करून जेव्हा मुंबईची लढाई सुरू होते तेव्हा संपूर्ण मुंबईकर पक्षभेद आणि मतभेद विसरून मुंबई वाचवायला मतदानाच्या रांगेत उभा राहतो, तसं तुम्हाला दिसतो आहे। आज इथे कोणाला पक्ष नाही आहे, आज मुंबई हाच पक्ष आहे। सर, गेल्या काही वर्षभरामध्ये अनेक युती तुटलेली आहे, अनेक जे आहेत ते आरोप झाले भ्रष्टाचाराच्या संदर्भात। आरोप करणारे कोण आहेत? त्यांच्या अवकात काय? हे सरकार पक्षातले 2-4 लोक आरोप करत असतील, त्यांच्यात कोण विश्वास ठेवत आहे? हे भंपक ढोंगी लोक आहेत, खोटारडे लोक आहेत। 3 वर्षामध्ये देशाने पाहिला किती खोटं बोलत आहेत, लोकांना फसवत आहेत। अशा फसव्या लोकांच्या आरोपांना विचारत आहे कोण? आरोप वगैरे करू नका। आपण राज्यकर्ते आहात, आपल्याकडे यंत्रणा आहे, तपास यंत्रणा आहे, आपल्याकडे कायदा खातं आहे, पोलीस खातं आहे। तपास करा, कृती करा आणि मग बोला आमच्याशी। आता आम्ही तुम्हाला दाखवू 23 तारखेनंतर। पत्रकार परिषदही काल घेतलेली होती, आपणही जे आहेत ते आरोप केलेले आहेत। आरोप केलेला नाही, शिवसेनेनं आरोप केलेला नाही, शिवसेनेनं पुरावे दाखवायचा प्रयत्न केला। पण कालसुद्धा आम्हाला हे स्फोट करता आले असते, पण निवडणूक काळामध्ये ही नौटंकी बरी नाही। जसं भाजपचे लोक करतात नौटंकी, तशी आम्ही करणार नाही। आम्ही 23 तारखेनंतर जे स्फोट करायचे ते प्रत्यक्ष करू आणि कोणत्याही तपासाशिवाय अर्धे मंत्री घरी जातील। तपास करण्याची गरज नाही। महापौर शिवसेनेचाच बसेल? 100% आमचाच बसेल, शिवसेनेचा बसेल आणि मुंबईवर शिवसेनेचाच भगवा फडकेल। किती जागा येतील शक्यता आहे, काय वाटतं सर? जे आमच्या विरोधामध्ये उभे आहेत ना, त्यांची बुबुळं बाहेर येतील, डोळे बाहेर येतील आकडा बघून। किमान 140। सर, एक शेवटचा प्रश्न, या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर केंद्रात आणि राज्यात युतीमध्ये राहाल? आता कुठे युतीमध्ये आहोत आम्ही? युती तुटलेली आहे ना। आता जे काय चाललं आहे सध्या ही तात्पुरती व्यवस्था आहे। ही तात्पुरती व्यवस्था आहे असं खासदार संजय राऊत यांचं मत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह प्रशांत बडे, महाराष्ट्र वन।